नेमकं काय तर करीना कपूरने हल्लेखोराला पहिल्यांदा पाहिलं होतं। सैफच्या शरीरावरती ज्या काही जखमा झाल्या त्यामध्ये 2 मोठ्या आणि 2 लहान जखमा आहेत। सैफच्या गळ्यावरती आणि हातावरती चाकूचे वार आहेत आणि सैफच्या गळ्यावरती 10 सेंटीमीटरची एक जखम आहे। सैफच्या शरीरातनं चाकूचा एक तुकडा सुद्धा बाहेर काढण्यात आला अशी माहिती लीलावतीतल्या डॉक्टरांनी दिली। 1.5 इंचाचा चाकूचा तुकडा सैफच्या शरीरातनं बाहेर काढण्यात आला। हातावरती, मानेवर आणि पाठीवरती चाकूचे वार आहेत। अभिनेता सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती लीलावती रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिली। तर सैफ अली खानच्या मानेवरती प्लास्टिक सर्जरी करण्यात आली। सैफच्या मानेवरती 2 गंभीर जखमा आहेत, 2 छोट्या जखमा आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे आणि ही शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आलाय अशी देखील माहिती लीलावतीतल्या डॉक्टरांनी दिली। ऑपरेशन अच्छे से हो गया है। उनका न्यूरो सर्जरी और प्लास्टिक सर्जरी दोनों कंप्लीट हुआ है और उनको ऑपरेशन थिएटर से हमने आईसीयू में शिफ्ट किया है फॉर 1 डे ऑब्जर्वेशन। आफ्टर दैट विल डिसाइड टुमारो कि 2 एब्रेशन जैसा खरोच से कैसे आ जाता है, तो चाकू का नोक से ऐसा खरोच से आ गया है। इतना बड़ा 2.5 इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है। तर चोरीच्या उद्देशाने घरामध्ये ही व्यक्ती शिरली असावी अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। एका संशयिताची ओळख पटली आहे। शिडीच्या सहाय्याने म्हणजे जो जिना असतो बिल्डिंगला त्याच्या सहाय्याने आरोपी सैफच्या घरामध्ये शिरला अशी माहिती पोलिसांनी दिली। बिल्डिंगच्या फायर एक्झिट मधनच हा आरोपी पळून गेल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली। मात्र या आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असं देखील पोलिसांनी म्हटलंय। काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्यूज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील। तर अभिनेता सैफ अली खानवरती रात्री जो काही जीवघेणा हल्ला करण्यात आला यावरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात। राज्यमंत्री आहेत योगेश कदम, आपण त्यांच्याशी बोलूया। योगेशजी, काय नेमकी घटना घडली आहे, काय माहिती तुमच्यापर्यंत आली? प्राथमिक अंदाज असाच आहे। पोलीस डिपार्टमेंटकडून मी जी माहिती मिळवलेली आहे, चोरीचा अटेम्प्ट वाटतो आहे। त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं गँग वॉर किंवा गँगचं इन्व्हॉल्वमेंट वाटत नाही। फॉरेन्सिकचे सगळे पुरावे गोळा केलेले आहेत, त्याचे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ द्यात। त्यानंतर हे मर्डर अटेम्प्ट देखील दिसत नाही, जी काय झटापटीमध्ये कदाचित काही झालेलं असावं जो काय हल्ला झालेला आहे तो, परंतु ह्याच्यामध्ये अजून दुसरा कुठलाही अँगल जोडणे चुकीचं राहील। पण तो हल्लेखोर घरामध्ये कसा घुसला त्याबद्दल काय माहिती मिळाली? तो बिल्डिंगच्या मागच्या भिंतीवरनं शिरलेला आहे असं लक्षात येतंय आणि पहिली गोष्ट त्या बिल्डिंगमध्ये पोलिसांची कुठलीही सिक्युरिटी नव्हती। त्या बिल्डिंगमध्ये प्रायव्हेट सिक्युरिटी होती। तिथे कुठल्याही पद्धतीचा ह्या थ्रेट नसल्यामुळे कधीच तिथे पोलीस सिक्युरिटीचा काही प्रश्न आला नाही आणि म्हणून पोलीस डिपार्टमेंटला याच्यामध्ये बदनाम करणं हे मला वाटतं विरोधकांनी थांबवलं पाहिजे। पण याचा तर कुठे राजकारण देखील होतंय, काही विरोधक जे पंकज मागे 100% राजकारण होते। जितेंद्र रावळांना आणि संजय राऊतांना फक्त राजकारणच कळते की त्यांना फक्त धार्मिक सलोखा मिळवण्याचे त्यांचे जे काही अटेम्प्ट आहे त्यांचे जोर चालू असतात। सैफ अली खान म्हणजे त्याचं आडनाव खान आहे म्हणून लगेच त्याला धार्मिक रंग द्यायचा असा हा जो केविलवाणा प्रयत्न केला जातोय मला दुर्दैवी आहे। सैफ अली खान लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार देखील सुरू आहेत, त्याचा काय जात नाही त्याबाबतीत मी अजून माहिती घेतली नाही, परंतु सैफ अली खानची तब्येत तशी बरी आहे, तो सेफ आहे। मला वाटतं आता त्याच्यावरती सर्जरी पूर्ण झालेली आहे। जेव्हा तो कम्फर्टेबल होईल तेव्हा पोलीस त्याची ट्रीटमेंट घेते। एक शेवटचा प्रश्न, मुंबईमध्ये बॉलिवूड आहे, बॉलिवूड इंडस्ट्री खूप मोठी आहे, सेलिब्रिटीज आहेत, त्याचबरोबर अनेक प्रोड्युसर डायरेक्टर्स आहेत, त्यांचा सुरक्षेचा प्रश्न नाही अजिबात नाही। कोणीही बॉलिवूड सेलिब्रिटी असुरक्षित आहे असं कुठलंही वातावरण मुंबईमध्ये नाही। सर्व बॉलिवूड सेलिब्रिटीज किंवा मुंबई हे मेट्रोपॉलिटन शहर आहे, याच्यामध्ये मोठे उद्योजक देखील राहतात, सेलिब्रिटीज देखील राहतात, राजकारणी लोक देखील राहतात। मुंबई हे सर्वांसाठी सेफ आहे। लोकशी बोलल्याबद्दल प्रवीण शेट्टी, उदय जाधव आपल्यासोबत
यानंतर अपघाताची एक मोठी बातमी येते। चाकण शिक्रापूर रस्त्यावरती एका भरधाव मालवाहतूक कंटेनरकडनं 10 ते 12 गाड्यांचा चुराडा करण्यात आला। चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनरकडनं हा अपघात झालाय आणि यामध्ये अनेक जण जखमी झालेत। अपघातामध्ये मोठी वित्तहानी झाली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचं देखील यात नुकसान झालंय अशी प्राथमिक माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। सचिन, कधी आणि कसा झालेला हा अपघात, किती गाड्यांचा अपघात झालाय? खरं तर चाकण शिक्रापूर रस्त्यावरती हा अपघात झालेला आहे। सुमारे तासभरापूर्वी हा अपघात झालाय। चाकण शिक्रापूर रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रश्न प्रस्तावित आहे। इथे अनेक अपघात होत असतात आणि आज एका भरधाव कंटेनरने या ठिकाणी 10 ते 12 वाहनांना ठोकर दिली आहे। ही धडक एवढी भीषण होती, हा अपघात एवढा भीषण होता की खऱ्या अर्थाने अपघातामध्ये गाड्यांचा अगदी चक्काचूर झालेला आहे। या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचीही या अपघातात मोडतोड झाल्याचं प्राथमिक माहिती मिळते। बरं सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। 10 ते 12 गाड्या यांचा चक्काचूर झालाय। जो काही कंटेनरचा अपघात चाकण शिक्रापूर रस्त्यावरती झाला, यामध्ये 10 ते 12 इतर लहान गाड्यांचा कसा चक्काचूर झालाय याची काही दृश्य आपण बघतोय स्क्रीनवरती। चाकणमध्ये तासाभरापूर्वी झालेला हा अपघात आहे आणि यामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ते म्हणजे 1-2 नव्हे तर तब्बल 10 ते 12 गाड्यांचा अपघात झालाय। आणि सध्याची एक मोठी बातमी आपण जी बघतोय, अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरामध्ये घुसून एका अज्ञातानं जो काही चाकून हल्ला केला त्याचा नेमका मूळ उद्देश काय होता? चोरीच्या उद्देशानं ही अज्ञात व्यक्ती सैफच्या घरामध्ये घुसली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। वांद्र्यातलं सैफ अली खानचं जे घर आहे त्याच्या खाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता आहे। पोलिसांची 15 पथकं याचा तपास करतायत। मुंबई क्राईम ब्रांचकडे हा तपास आता सोपवण्यात आलेला आहे आणि पोलीस आवश्यक त्या सर्व लोकांचे जबाब घेण्याचं काम करतायत। सैफ अली खानचा देखील यामध्ये जबाब नोंदवला जाईल आणि सर्वात आधी करीना कपूरनं या अज्ञात हल्लेखोराला घरामध्ये पाहिल्याची माहिती सुपर एक्सक्लुझिव्ह आपण न्यूज 18 लोकमत वरती बघितली। सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर त्याला लगेचच लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्याच्यावरती आत्ताच शस्त्रक्रिया झाली। आता त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आलंय। डॉक्टरांनी देखील माहिती दिली, पोलिसांनी देखील दिली। लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। याच संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सैफ अली खानवरती जो काही चाकू हल्ला झाला या प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रांच करते। मुंबई क्राईम ब्रांचचे उपायुक्त दत्ता नलावडे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वात हा तपास सुरू आहे। सैफ अली खानचा जबाब सुद्धा नोंदवला जाणार आहे। मात्र सध्या त्या परिस्थितीत तो नसल्याची माहिती जी काही डॉक्टरांनी दिली त्यानुसार जेव्हा तो कम्फर्टेबल असेल तेव्हा सैफचा देखील जबाब पोलीस नोंदवतील। मात्र त्याआधी इतर अनेक जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहेत। तर मुंबई क्राईम ब्रांचची टीम ही लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे आणि क्राईम ब्रांचच्या टीमला सैफ अली खानचा जबाब नोंदवायचा आहे। क्राईम ब्रांचच्या टीमनं डॉक्टर नितीन डांगे यांची परवानगी मागितली आहे। मात्र पोलिसांना जबाब देण्याच्या परिस्थितीत सैफ आत्ता नसल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे नंतर पोलीस त्याचा जबाब नोंदवून घेतील। मात्र या हल्ला प्रकरणामध्ये जे कोणी तिथं उपस्थित होते, करीनापासून ते अगदी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेले आहेत आणि एकूण 15 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत। मुंबई क्राईम ब्रांचची टीम खरं तर सैफ अली खानचा जबाब घेण्यासाठी सुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती। तशी परवानगी डॉक्टर नितीन डांगे यांच्याकडे मागितली, मात्र सध्या काही परवानगी मिळालेली नाही। मात्र सैफचा जबाब देखील या बाबतीत नोंदवला जाईल। तर सैफ अली खानवरती जो काही जीवघेणा हल्ला झाला या हल्ल्यानंतर पोलिसांकडनं तपासाला वेग आलाय। मुंबई पोलिसांकडनं कसून तपास सुरू आहे। सकाळी क्राईम ब्रांचच्या पथकानं सैफच्या घरी जाऊन घरात तपासणी सुरू केली। घरातील सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी केली आणि या तपासासाठी 7 पोलिसांच्या टीम्स तैनात केल्या आहेत। चौकशीसाठी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात देखील घेतलंय। श्वान पथक असेल किंवा फॉरेन्सिक टीम सुद्धा पाहणीसाठी सैफच्या घरी पोहोचली आहे।
आपने देखा होगा लेके गए आप क्या क्या आपने कहना है कि फिंगरप्रिंट ही लिए बाकी कुछ नहीं। अच्छा। हमारे डिपार्टमेंट फिंगरप्रिंट का ही स्लीपर डॉग भी आया था। वो हमारे डिपार्टमेंट कितने अलग अलग फिंगरप्रिंट्स मिले हैं सर? कहाँ हम कहाँ बता नहीं सकते अभी, कहाँ वो कहाँ बाद के में लिए कहाँ कहाँ के हमारे लिए बता देंगे। सर आपने कहाँ कहाँ के लिए है? कहाँ कहाँ के फिंगरप्रिंट्स लिए अपने के बाहर हम बता नहीं सकते, प्लीज सॉरी।